हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आता जायचं आहे आपल्याला प्रवासाला। तर काय काय बनवलं मी हे दाखवते तुम्हाला। चिवडा घेतला, पापड्या घेतल्या, कुरुम कुरुम मस्त प्रवासात हलक्या फुलक्या खायला। ॲपल घेतले आणि बिस्किट्स घेतले थोडेफार। तर आज आहे 18 तारीख आणि आज आमची ट्रेन रात्री 11 वाजता होती। तर आम्ही घरातून 9:30लाच निघालो, संभाजीनगर रेल्वे स्टेशनला आलो। आम्ही 9:30लाच येऊन बसलो होतो, कारण की आमचा हा पहिलाच प्रवास आहे आणि आम्ही परमेश्वरच्या गाईडलाईन्सनुसारच आम्ही हा प्रवास करणार आहोत। तर त्याने आम्हाला 9:30 ते 10च्या दरम्यान यायला सांगितलेलं ते रेल्वे स्टेशनला। आता आम्हाला एवढे काही माहिती नाही, ते लोक आलेले नव्हते आणि आमचा 25 जणांचा ग्रुप आहे। तर मग ते वेळेवरती आले। त्यानंतर आमची ट्रेन एकदम बरोबर आली, नारायंद्री एक्सप्रेस होती आणि हे बघा असे स्लीपर सीट होते ह्याच्यामध्ये। तर आमचे 5 सीट बुक केलेले होते। तर इथे खाली मम्मी आणि सोनाली आणि मध्यभागी मी आणि अनुसमोर त्याला सीट दिलेलं होतं। आणि आमचे एक सलग सीट होते, म्हणजे 25 जणांचे एक सलग सीट होते, त्यामुळे काय अडचण नाही आली आणि प्रवासही खूप छान झाला। आता इथून पुढे कसे कसे दर्शन झाले मी ते सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, कारण की आमचा पण फर्स्ट टाईम आहे। पण परमेश्वरच्या गाईडलाईननुसार आम्ही गेलो आहे। खरंच खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही। तुम्हीही एन्जॉय करा व्हिडिओ। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर रात्री प्रवास करून आता इथे 8 सव्वा 8पर्यंत सकाळ झाली आहे बघा। 8 सव्वा 8पर्यंत आम्ही काचीगुडाला उतरणार आहोत। आता म्हणजे आलेलंच आहे जवळपास आम्ही। तर इथे थोडा वेळ ट्रेन थांबली होती चहा पाण्याला। ज्यांना चहा पाणी वगैरे करायचं, थोडं खाली उतरून कोणी उतरले, कोणी ब्रेकफास्ट केला। आम्ही ट्रेनमध्येच चहा पाणी ब्रेकफास्ट वगैरे केला। तर चला, एक रात्र तर गेली आमची ट्रेनमध्ये। आणि हा आहे माझ्या भावाचा मित्र परमेश्वर उबाळे। तर हा त्याचा पहिलीपासूनचा फ्रेंड आहे आणि खूप एकदम जीवलगा म्हटलं तरी चालेल। तर सकाळी आम्ही फ्रेश वगैरे झालो, केस वगैरे विंचरले आणि फ्रेश झालो, कारण की आम्हाला आता उतरायचे होते काचीगुडामध्ये। त्यामुळे सकाळी सकाळी खाऊन पिऊन घेतलं, जवळ जे जेवण घेतलेलं होतं ते खाल्लं थोडंफार। आणि आता बघा हे काचीगुड्याचे घरं बघा किती सुंदर आहे। तर इथे आता ट्रेन एकदम स्लो झालेली होती, कारण की आपल्याला थोड्याच अंतरावरती आपली ट्रेन स्टॉप होणार होती आणि आपल्याला इथे उतरून मग पुढे सिकंदराबादला जायचे होते। तर इथे आम्ही उतरलो, आमचा स्टॉप आला इथे। आणि उतरल्याच्या नंतर ग्रुपमधले सगळेजण चेक करतात, कोणी राहिले का, कोणाची बॅग वगैरे राहिली का, बॅगा वगैरे काउंट करून घेतात। सगळेजण उतरले ते काउंट करून घेतात आणि प्रत्येकजण बॅग घेण्यास मदत करतं। असं कुठेही जाणवलं नाही की आम्ही वेगळ्या लोकांसोबत चाललो आहे म्हणून। असं वाटलं की घरचीच फॅमिली आहे। फार छान वाटलं मला। तर बघा इथे हे काचीगुडाचं रेल्वे स्टेशन आहे। आता इथून आम्हाला बसस्टँडला जायचं आहे। तर हे रोड क्रॉस करून आम्हाला पुढे बसस्टँड होतं। तर इथे बसस्थानकावर आलो आहे आम्ही। आणि एक गंमत सांगायची आहे तुम्हाला, की इथे बसला लेडीजला अजिबात तिकीट नसतं। आधार कार्ड दाखवलं की ते आपल्याला तिकीट देतं, पण पैसे घेत नाही। लेडीजला तिकीट फ्री आहे, आपल्याला नाही। जे प्रॉपर तिथे राहणारे आहेत ना त्यांच्यासाठी ती सुविधा आहे। तर बघा बस अर्धी आपल्याच लोकांनी भरलेली आहे आणि इथे लेडीज कंडक्टर होती। खूप छान लोक आहेत इथले पण सपोर्टिव्ह। तर आता आपण चाललो आहे काचीगुडामधून सिकंदराबादला। तर बघा हे आहे सिकंदराबादचं रेल्वे स्टेशन। आपण रेल्वे स्टेशनवर याकरता आलो आहे की आपल्याला इथून पुढे फिरायला जायचं आहे बिर्ला मंदिरसाठी। आणि फिरायला तर जायचं आहे, पण एवढ्या बॅगा कॅरी करू शकत नाही आपण, त्यामुळे रेल्वे स्टेशनला आलो आम्ही। इथे वेटिंग रूममध्ये आम्ही इथे ड्रेस वगैरे चेंज केले आणि ड्रेस चेंज करून इथून आम्हाला बिर्ला मंदिरला फिरायला जायचे होते। सगळ्यांचे ड्रेस वगैरे चेंज केले। आता आम्ही आमच्या जेंट्स लोकांची वाट बघत होतो, कारण की सर्वजण बॅगा घेऊन गेलेले होते एका ठिकाणी ठेवायला। तर बघा या अशा बॅगा लॉक कराव्या लागतात आपल्याला आणि पर बॅग 30 रुपीज असं इथे चार्जेस होते। तर या सर्व बॅग आपल्याला इथे
एका ठिकाणी ठेवाव्या लागतात, म्हणजे आपल्या सेफ्टीसाठी. आपल्याकडे बॅगा नसल्या की आपल्याला आरामशीर फिरता येते आणि दर्शन घेता येते आणि टूरचाही आस्वाद घेता येतो. तर हे बघा, इथे हे सिकंदराबादचं रेल्वे स्टेशन आहे. तर इथेच आम्ही वेटिंग करत होतो. त्यानंतर तिथून बाहेर निघाल्यानंतर हे बेकरी आयटमचं शॉप होतं. इथे सर्व काही बेकरी आयटम होते. चहा वगैरे होता आणि फार काही महाग नव्हते. 20-30 रुपयापासून स्टार्ट होता इथला प्रत्येक आयटम. तर प्रत्येकजण ज्याला जे वाटलं ते खात होतं. पुढचा पार्ट नक्की बघा.